यार प्रिया, थँक गॉड तू आलीस. मला काळजी वाटायला लागली होती. प्रिया, मी बोलतोय तुझ्याशी काहीतरी आणि प्रिया. येता तू मी गटारातनच आली. माझ्या अंगात रक्तात तिथलंच पाणी आहे आणि म्हणूनच सांगते, तुझ्या बाबतीत मला माझ्या लायकीवर यायला लावू नकोस प्लीज. प्रिया, तू अजून चिडलीस माझ्यावर. प्रिया, मी तुला कसं सांगू. प्रिया, माझ्या खरंच मनात नव्हतं मंजिरीला भेटायला जाण्याचं. आणि मी जर तुला तसं प्रॉमिस केलंय तर मी ते कसं मोडू शकेन. प्लीज माझ्यावरचा राग सोड. प्लीज, आय बेग यू. तू कोल्हापूरवरून इकडे पुण्याला यायला एकटी निघालीस, तर मी पुण्यापर्यंतचा प्रवास कसा केला माहितीये. मी दुसरं काहीही सहन करू शकतो, पण माझ्यावरचा तुझा राग मला नाही सहन होत. प्रिया, माझं जर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. सुहास प्लीज, मला आता या क्षणाला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. प्रिया, मी तुला. मी जाऊ बाहेर का तू जातोयस? ओके, मी जातो. बाबा, बाबा, आय एम रिअली सॉरी. मला माहिती नव्हतं तो तुमच्या मित्राचा मुलगा आहे म्हणून. इट्स ओके म्हणून. इट वॉज अ सिम्पल मिसअंडरस्टँडिंग. अपघाताने काय ना, मला या गोष्टीचा आनंद की तुम्ही भेटलात. तुमच्या खूप जुन्या मित्राचा मुलगा आहे. हो, तुम्ही बोलला होतात मला. बरं, मी पानं वाढायला घेते. कसं काय वाटलं? हं? म्हणजे हे इतक्या वर्षांनी भेटला तुला, कसं वाटलं? कसं? ऑनेस्टली बाबा, मला लहानपणचं खरंच काही आठवत नाहीये. अगं, तुम्ही दोघं एकत्र खेळला? हो, पण खरंच नाही आठवत आहे बाबा मला. नाही, पण आज जो माणूस भेटला तो सभ्य होता, चांगला होता. याच सिच्युएशन मध्ये दुसरा कोणी असता तर मे बी अरेरावी केली असती, भांडला असता. पण याने तसं नाही केलं. चांगला वाटलं मला. जेम, एवढ्या लहान वयामध्ये एवढा मोठा व्यवसाय उभा केलाय त्यांनी, ते सुद्धा बापाकडून काहीही पैशांची मदत न घेता. एवढा परदेशातून शिकून आला ना, पण काही गर्व नाही त्याला. एवढी स्वतःची प्रगती केली त्यांनी, एवढी अचिव्हमेंट आहे, पण माज नाही. नाहीतर काही लोक चवलीची लायकी असताना सुद्धा रुपयाचा टेंबा मिरवतात. आपल्या इकडे ना हल्ली सक्सेसचे मापदंड सगळे बदलून गेलेत. साध्या जमिनीच्या सौद्यामध्ये हेराफेरी करून पैसे मिळवले ना की लगेच तो माणूस करतात गाठतो. त्याला काय अक्कल लागते? याला म्हणतात कर्तबगार. एका माणसाच्या जीवावरती अनेक कुटुंब जगतायत. हवालीगिरी करत गावावर फिरण्यामध्ये काही कर्तृत्व नसतं. तुमचा मुद्दा आलाय लक्षात माझ्या, पण तो इथे काढायची काहीच गरज नव्हती. ज्याचं कर्तृत्व त्याच्याकडे. असो, मी शुभ्राचे कपडे बदलते आणि मग पानं वाढायला घेते.
कधी होणार? अहो सिद्ध पुरुष कधी होणार? तुम्ही असं बोलले होते दिवाळीच्या दिवशी मुधोळकरच्या घरात बॉम्ब फुटणार, लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाणार. काहीच घडलं नाही. उलट तो तिकडे फटाके फोडतोय, त्याच्या अनेक गोपिकांपैकी कुणाबरोबर तरी मजा करतोय, आणि आपण बसलो इकडे कावळीने टाकलेल्या कावळ्यासारखे काव काव करत. दादासाहेब, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. दुधाचं दही बनायचं असेल ना तरी एक रात्र जावीच लागते. अहो, दही कुणाला पाहिजे इथं? राख पाहिजे, राख. मुधोळकरच्या बिझनेसची राख पाहिजे. लाकडं पूर्ण जळू तर द्या दादा. सी, डॅमेज ऑलरेडी झालेलं आहे. त्या बिचाऱ्यांना माहितीच नाहीये त्यांच्याबरोबर एवढा मोठा फ्रॉड झालाय. ते कळेल, उद्यापर्यंत कळेल. उद्या येईल मुधोळकर रस्ता, उद्या येईल तो रस्त्यावर येईल मुधोळकर उद्या. तुम्ही खूप फिल्मी आहात दादा. असं रस्त्यावर वगैरे कोणी येत नसतं. उलट रस्त्यावर आल्यानंतर माणसाची दुःख संपतात. कारण तो सरळ बेशर्म होऊन भिकाचा मागू शकतो. मजा कशात येते माहिती? जेव्हा एखादा माणूस स्वतःची उरली सुरली आबरू वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत असतो ना, त्यात मजा येते. हे पुढचे काही दिवस सत्यजित आणि त्याचा तो पार्टनर करेल. मासा मरताना पाहिलं कधी? शाकाहारी आहेत आम्ही. व्हेज, ओनली व्हेज. मेलेला मासा पाहण्यात काहीच गंमत नाही. मेलेला मासा बघा किंवा रस्त्यावर पडलेला एखादा उंडका बघा, सारखंच नाही. मजा त्याच्यात असते जेव्हा आपण त्या माशाला असे पाण्याबाहेर काढतो, असं तडफडताना बघतो ना, असं ते असं त्याच्या त्या डोळ्यात पाण्यापर्यंत पोहोचण्याची तडफड दिसते अशी. तेव्हाच खेचायचं त्याला पाण्याच्या बाहेर. तुला पाणी दिसतच तसं समोर, पोचताच येत नसतं. पाण्याकडे बघत बघत जीव सोडतो तो. ते बघणं, दॅट इज फन. शत्रूला मारायचंच असेल ना दादा, असं मारा. एरवी काय 100 खून पडतच असतात, त्यात काय मजा? त्याच्यात काय मजा? सिद्ध पुरुष, आम्हाला वाटायचं की जगात आम्हीच एकमेव विकृत आहोत. तुम्ही आता म्हणा तुम्ही आमच्यापेक्षा जास्त विकृत आहात. आम्हाला जरा माणुसकीचं भान आहे तांबडे बाबांवर, तुम्हाला तेही नाही. गुड. अवघड आहे सगळं, पण गुड. ते तुम्ही असं असं करून काय तुमच्या मेंदूला धार लावता काय अशा गोष्टी करण्यासाठी? गुड गुड गुड, व्हेरी गुड. तर बघायचंय मुधोळकरला जीव सोडताना नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त त्याला माशासारखं तडफडताना बघाय. तैडी फेडी तैडी फेडी तैडी फेडी तैडी फेडी तैडी फेडी तैडी फेडी तैडी फेडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सत्यजित आलाय हैदराबादहून? नाही, दादा आज येणार होते का परत? नाही म्हणजे तुझं काही बोलणं झालं होतं का त्यांच्याशी? माझं बोलणं झालं असं तर तुला विचारत बसलो असतो का मी? विहंग, मनुष्य, मी जरा टेन्शन मध्ये. तू बस, मी पाणी आणते. मंजुषा,
सॉरी. थोडा वेळ इथे थांब ना प्लीज. विहंग काय झालंय? हाय व्यंग. हाय गौरंग, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काही करून लवकरात लवकर सत्यजितला इथे बोलायला हवंय. अरे पण काय झालं? फसवणूक, खूप मोठी फसवणूक झाली आणि या सगळ्याला मीच जबाबदार आहे. हाय. अरे हाय. ये ना. पण बाबा नाही आहेत हा घरी. हो, मी नंतर येतो. अरे नाही नाही नाही, आय एम सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मला वाटलं तू वेगळ्या शब्दात मला गेट आउट सांगते. नाही नाही, तसं नाही. ये ना. ही मस्करी होती. बाय द वे, काल जे काही घडलं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कारण काल जे काही घडलं त्यात चूक कम्प्लिटली माझी होती. कम्प्लिटली नाही. म्हणजे तू गाडी चालवत होतीस तरी तुझं लक्ष दुसरीकडे होतं, म्हणजे तू डिस्ट्रॅक्टेड होतीस. आणि फक्त डिस्ट्रॅक्टेड नव्हतीस तर तू चिडलेली होतीस. आता तू चिडली होतीस कारण तू चिडावंस असं काहीतरी घडलं होतं. असं घडलं कारण कोणीतरी तुझ्या मनाविरुद्ध किंवा तुझ्याशी वाईट वागलं. आता चूक असेल तर ती त्या वाईट वागणाऱ्याची. वाईट वागणाऱ्याची चूक तर आहेच. बाय द वे, तू लहानपणी सुद्धा अशीच वागायचीस. म्हणजे ना, एकदा आपण पत्त्याचं घर बनवत होतो आणि काही केल्या तुझं घर दुसऱ्या मजल्याच्या वर चढेच ना. तू चिडून सगळे पत्ते फेकून दिलेस आणि मला म्हणालीस की तू पत्त्यातल्या लोकांना घाबरवतोयस म्हणून माझं घर बनत नाहीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी स्वप्नील, पण मला खरंच लहानपणचं काही आठवत नाही. अरे म्हणजे तुला मी आठवतच नाही. ऍक्च्युली हो. थँक गॉड. कारण लहानपणीचं मी ही अजिबात आठवण्यासारखी गोष्ट नाहीये. म्हणजे दाताच्या खिडक्या सताड उघड्या, तेलाने माखलेले केस आणि त्यात घ्या. आमच्या बाईसाहेब उठल्यात. प्रिन्सेस शुभ्रा. शुभ्राच ना? हो. तू बसशील का? मी 2 मिनिटात आले. हा, नो रश, टेक युअर टाइम. ओ नाही 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 नाही, काय झालं माझ्या बाळाला? कोणी नाही नाही नाही, इकडे बघ इकडे बघ. ओ काय झालं? भूक लागली का माझ्या बाळाला? भूक लागली? हा, भूक लागली? शुभ्रा, नको रडू ग बाळा. अरे देवा, इथं दूध सुद्धा संपलंय. मावशी पण नाहीये. शुभ्रा बाळा, एक काम कर ना. हो माझं बबडू, 2 मिनिट थांब. आई दूध घेऊन येईन माझ्या बालासाठी. नाही 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 रडायचं नाही. नाही आले आले आले. ओ ओ स्वप्नील, मला फक्त 10 मिनिटं द्या. आय एम सॉरी. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे शुभ्रा उठली आहे. तिला खूप भूक लागली ना, म्हणून रडते ती. ऍक्च्युली मावशी आहेत तिला सांभाळायला, पण 1 तासासाठी बाहेर गेल्यात ना त्या. मी तिच्यासाठी दूध फक्त गरम करून आणते, म्हणजे शांत होईल ना ती. तू तोपर्यंत. आय एम कम्फर्टेबल. आणि तू बोलत उभी राहू नको, जा पण किचन मध्ये जा लवकर. हो हो आलेच. काय ग आई? काय चाललंय गौरांगी घरामध्ये? हा नाही म्हणजे विहंग सकाळपासून इथेच आहे, तू आणि विहंग सत्याच्या रूम मध्ये काहीतरी बोलताय. मंजुषा कुठल्याही क्षणी रडायला लागेल अशा परिस्थितीत आहे. काय झालंय? माझ्यापासून काय लपवलं जात आहे? लपवायचा काही प्रश्न नाहीये.
मी सजून त्या धक्क्यातून. कसला धक्का? काय बोलतोयस गौरांग तू? आई 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 तू शांत हो. हे बघ काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. दादा आलं की सगळं नीट होईल. सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईल. प्रस्तावना पुरे, मुद्द्यावर ये. आई दादा आणि विहंगाच्या कंपनीने कागल गावाजवळच्या एका जमिनीचा स्कॉटिश कंपनी बरोबर करार केला होता. बरं, एरवी दादाची कंपनी फक्त एजंट म्हणूनच काम करते, पण यावेळेला विहंगला असं वाटलं की थोडा जास्त प्रॉफिट होईल म्हणून त्यांनी अख्खीची अख्खी जमीनच विकत घेतली. बरं, जमीन विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, त्यासाठी विहंगनं कर्ज काढलं आणि कंपनीच्या नावाने ती जमीन विकत घेतली. त्याला असं वाटलं की त्या स्कॉटिश कंपनीला ती जमीन विकल्यानंतर आपण कर्जही फेडू, 4 पैसेही मिळतील असा त्याचा अंदाज होता. पण काय? पण आई अगं, गेले 2 दिवस विहंग त्यांना सतत फोन करायचा प्रयत्न करतोय. ती लोक काही उत्तरच देत नाहीये. बरं, आज सकाळी विहंग त्यांच्या ऑफिसवर गेला तर तिथे गेल्यानंतर त्याला कळलं की ते गाशा गुंडाळून निघून गेले. म्हणजे ती कंपनी फ्रॉड होती, त्यांचं ऑफिसच नाहीये तिथे. हो, पण अजून व्यवहार झालेला नाहीये ना. जमीन आपल्याच ताब्यात आहे की नाही? मग ती दुसऱ्या कोणाला तरी विकून पैसे काढता येतील ना. थोडे जास्त दिवस जातील पण पैसे तर मिळतील. आई जरा थांब, तुला वाटतं तसं नाहीये. अगं ती जमीन इतकी ओसाड आहे ना की तिला विकणं कठीण नाही, अशक्य होऊन बसलंय. म्हणजे अगं, विहंगनं ती जमीन विकत घेण्यासाठी शॉर्ट टर्म लोन म्हणजे छोट्या मुदतीचं कर्ज काढलं होतं. बरं, आता झालंय असं की त्या कर्जाची मुदत संपत आलीये आणि ती जमीनही विकली जात नाहीये. मग आता आता काय नाही, मी दादाशी बोललोय, तो निघाला हैदराबादहून. दादा आल्यावरच. अरे पण तो इथं येऊन काय करणार आहे? कर्ज फेडायला तो कुठून पैसे उभे करणार आहे? आई ते मला नाही माहिती. आई लहानपणापासून मला फक्त एकच गोष्ट माहितीये, दादा आला की सगळं नीट होतं. तर बघू, लहानपणाची भाबडी समजूत म्हणूनच राहते की विहंगर, काय चाललंय तुझं? एका जागी बस शांतपणे. गेल्या तासभर अशाच येरझाऱ्या घालतोयस तू. मी नाही बसू शकत एका जागी मंजुषा. माझ्यामुळे सगळं बर्बाद होणार आहे. आमचा बिझनेस, आमची मैत्री. विहंग, तुमच्या मैत्रीबद्दल संशय अजिबात आणू नकोस डोक्यात. तुला कळत नाही का मंजुषा, माझ्यामुळे सत्यजित एवढ्या मोठ्या फायनान्शियल क्रायसिस मध्ये अडकले. आणि हे बघ विहंग, काहीही झालं तरी दादा तुम्हा दोघांच्या मैत्रीमध्ये अंतर कधीच येऊ देणार नाही. माझ्यासारखा नालायक मित्र असण्यापेक्षा ना नसलेलाच बरा आहे. हाय मंजुषा ताई. काय विहंगराव? दादा, मी आधी प्लीज चहा. आणि विहंगला काहीतरी खायलाच द्या तुम्ही. काय रे विहंग, काय अवस्था तुझी? काल रात्रभर काय उसाच्या रगाड्यात जाऊन झोपला होतास? मला जरा कामाबद्दल बोलायचं आहे, त्यासाठी आलोय ना मी. पण त्याच्या आधी चहा आणते. मला जरा बोलायचंय. चल. शुभ्रा, डोळा लागलाय प्रिन्सेसचा. तो तिला काय नाही केलं, मी फक्त गाणं म्हणायला सुरुवात केली. तिने विचार केला असेल याचं गाणं ऐकण्यापेक्षा झोपेचं नाटक केलेलं बरं. बघ आता मी इथून निघून गेल्याबरोबर संकट टळलं म्हणून चटकन डोळे उघडते की नाही. स्वप्नील, सॉरी, मी तुझ्या परमिशन शिवाय तुझ्या बेडरूम मध्ये आलो. पण काय, लहान बाळाचं रडणं नाही बघवत मला. म्हणजे माझ्या ताईची दोन्ही मुलं कम्प्लिटली बिघडलीत ना, त्याचं सगळं क्रेडिट मलाच आहे. अरे नाही, ऍक्च्युली मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. खरंच मी इतकी गोंधळून गेले होते. शुभ्रा एकटीच आहे, केव्हापासून रडतेय, बाहेर तू बसला होतास, मला काही सुचतच नव्हतं.
इट्स ओके. मी थांबतो बाहेर. स्वीट प्रिन्सेस शुभ्रा. गोड नाव आहे. गुड चॉईस. थँक्स. ऍक्च्युली चॉईस माझा नाहीये, मग हिच्या बाबांचा आहे. हो, स्टिल गुड चॉईस. बरं मी आहे बाहेर. हो.